देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी 2014च्या लोकसभेच्या देशातील निवडणुकीच्या आधी एक घोषणा जाहीर केली की भारतातील काही ब्लॅक मनी स्विस बँकेत आहे तो परत आणल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यावरती 15 लाख रुपये देतो म्हणून ही घोषणा केली। ही घोषणा बघूनच खरं भारतातील गोरगरीब साध्या भोळ्या भाबड्या लोकांनी भाजपला मतदान केलं, परंतु 10-11 वर्ष झाले तरीही 15 लाख कुठल्या खात्यावर मिळाले नाही किंवा त्या खात्यावरती 1 रुपयाही मिळाला नाही। याच पद्धतीने या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण हे एक नवीन योजना परत एक फसवी योजना आणलेली परत दिसते, कारण येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं मोदीजींनी योजना राबवली ती 15 लाख रुपये देतो त्याच धर्तीवर परत हे त्यांचे चेले चपाटे या महाराष्ट्रामध्ये या जनतेला येणाऱ्या निवडणुकीसाठी काहीतरी आमिष दाखवून निवडणुका जिंकण्याचं एक कौशल्य त्यांना एक बाळगले ते आत्ताच्या समोर येणाऱ्या गोष्टीवर दिसत आहे। या घोषणा बघून खरं या गोरगरीब महिला रोज रांगेत उभा राहून या ठिकाणी त्यांचे अर्ज भरत आहेत, तरी या मला वाटत नाही की हे 1500 रुपये म्हणजे काय खूप मोठे नाही देतील परंतु ही एक फसवी घोषणा होऊ नये अशी एक या जनतेकडून तमाम लोकांना या सरकारने माझी विनंती आहे की आता जे करत आहात ते आपण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करतात, पण ही घोषणा फसवी होऊ नये अशी आमची या ठिकाणी विनंती आहे।